हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञादा आनंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांनो, आज आपण 6th स्टँडर्डचा जो 13th चॅप्टर आहे साऊंड, त्याचे क्वेश्चन आन्सर्स पाहणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईकही करा. कमेंटद्वारे आम्हाला कळवा. तुमच्या काही क्वेरीज असतील तर त्याही आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग सुरू करूया आपल्या 13th चॅप्टरच्या क्वेश्चन अँड आन्सरला. चॅप्टर आहे साऊंड. फिल इन द ब्लँक्स विथ द प्रॉपर वर्ड्स. फर्स्ट आहे द प्रोपॅगेशन ऑफ साऊंड डज नॉट अक्युअर थ्रू अ डॅश. प्रोपॅगेशन ऑफ साऊंड म्हणजेच आवाज जो आहे त्या आवाजाची निर्मिती कशामुळे होते तर हवा, एअर. ओके. देन नॉईज पोल्युशन इज अ डॅश इशू. नॉईज पोल्युशन हे काय आहे? ध्वनी प्रदूषण हे सोशल इशू आहे. ओके. देन द साऊंड विच इज डिसॲग्रीएबल टू द इयर्स इज कॉल्ड नॉईज. म्हणजे जो आवाज आपल्या कानांना त्रासदायक असतो त्यालाच आपण नॉईज असं म्हणतो, गोंगाट असं म्हणतो. नॉईज हॅज ॲडवर्स इफेक्ट्स ऑन अवर डॅश, ऑन अवर हेल्थ. ओके. देन सेकंड क्वेश्चन, व्हॉट शुड वी डू. आपण काय केलं पाहिजे? द सायलेन्सर ऑफ अ मोटरसायकल इज ब्रोकन. मोटरसायकलचं जे सायलेन्सर आहे ते जर ब्रेक झालं असेल तर आपण काय केलं पाहिजे? आन्सर, इन absence of well maintained silencer, motorcycles will create noise and air pollution. Thus, we should repair or replace silencer of motorcycle as soon as possible. आपण मोटरसायकलचं जे सायलेन्सर आहे ते वेल मेंटेन केलं पाहिजे, म्हणजे त्याची निगा राखली पाहिजे. आणि जर ते खराब झालं असेल तर आपल्याला ते रिपेअर किंवा रिप्लेस केलं पाहिजे वेळेवर. सेकंड क्वेश्चन, अ फॅक्टरी in the surroundings is producing continuous loud noise. तर याचं असं असेल तर काय करावं? फॅक्टरीमध्ये जर कंटिन्युअसली लाऊड नॉईज असेल, मोठा आवाज असेल तर काय करावं? आन्सर, वी शुड ॲज द हेड ऑफ फॅक्टरी टू कंट्रोल द नॉईज इन फॅक्टरी. आपल्याला फॅक्टरीमध्ये जो काही आवाज होतो त्याच्यावर कंट्रोल ठेवलं पाहिजे. देन इफ प्रॉपर ॲक्शन इज नॉट टेकन बाय फॅक्टरी अथॉरिटी देन वी शूड कन्सल्ट द नॉईज इन द फॅक्टरी. जर प्रॉपर आपल्याला रिस्पॉन्स जर मिळत नसेल फॅक्टरी अथॉरिटीकडून, ज्यांच्या अंडर हे सगळं आहे, तर त्यांच्याकडून जर आपल्याला प्रॉपर रिप्लाय येत नसेल तर मग आपल्याला या आवाजाबद्दल किंवा जो काही गोंगाट होतो त्याच्यावर आपल्याला कन्सल्ट केलं पाहिजे. म्हणजे इतरांनाही आपण या गोष्टी समजावल्या पाहिजेत. मूव्ह टू द थर्ड, राईट द आन्सर्स इन युअर ओन वर्ड्स. पहिला आहे व्हॉट इज मीन बाय व्हायब्रेशन. व्हायब्रेशन म्हणजेच काय? सो आन्सर, व्हायब्रेशन इज पिरियडिक बॅक अँड फोर्थ मोशन ऑफ द पार्टिकल्स ऑफ ॲन इलॅस्टिक बॉडी or medium occurs when any physical system is displaced from its equilibrium condition and allowed to respond to the forces that tend to restore equilibrium. Vibration म्हणजे काय? तर ज्या वेळेस आपण एखाद्या गोष्टीवर जेव्हा आपण वाजवतो किंवा आवाज करतो आणि त्या ऑब्जेक्टवर जर एखादी गोष्ट असेल, जसं आपण वाळूचं उदाहरण पाहिलं होतं, सँडचं. तबल्यावर जर आपण सँड ठेवली आणि तबला जर आपण वाजवला तर जो सँड आहे तो त्या तबल्याच्या ह्याच्यामुळे व्हायब्रेट होऊन तो उडतो, राईट? सो हे झालं व्हायब्रेशन. ओके. देन नेक्स्ट, एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स हाऊ साऊंड इज प्रोपॅगेटेड थ्रू सॉलिड. ठीक आहे. साऊंड जो आहे तो सॉलिडमधून कशा पद्धतीने बाहेर येतो तर ते आपल्याला सांगायचं. आन्सर, साऊंड इज सेड टू बी प्रोपॅगेट when sound waves spread in all directions from a source of sound. Example, stand at the end of big table and make a friend to stand on other end. Ask the friend to knock lightly on the table.
you will hear a joint sound. Now you press your ear to the table and ask the friend to repeat the knock. You will hear a clear sound. तर काय सांगितलं आहे त्यांनी की एका एंडला टेबलच्या तुम्ही उभे राहा आणि दुसऱ्या एंडला तुमच्या मित्राला उभं करा. ओके, दोन्ही बाजूला आता माणसं उभी आहेत आणि त्याच्यानंतर तुमच्या मित्राला सांगायचं आहे की तो टेबल जो आहे तो हळूच का नॉक कर, त्या टेबलवर हळूच आवाज होईल असं. आणि नॉक झाल्यानंतर तुम्हाला जो आवाज येईल तो कसा येईल, तो जॉईंट येईल. ओके, देन आता तुम्ही जो आहे तो टेबलला तुमचा कान जो आहे तो लावायचा आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा रिपीट ॲक्शन करायला सांगायचे तुमच्या मित्राला की पुन्हा त्या टेबलवर नॉक कर. त्यावेळेस काय होईल, जो नॉक करण्याचा आवाज होईल ना तो तुम्हाला क्लिअरली ऐकू येईल. ओके, देन व्हॉट इज मीन बाय नॉईज पोल्युशन. नॉईज पोल्युशन म्हणजे काय, तर द नॉईज पोल्युशन इज डिफाइंड ॲज द अनवॉन्टेड साऊंड विच इज रिलीज्ड इन टू द एन्व्हायरमेंट. It disturbs the human being and cause an adverse effect on the mental and psychological well-being. नॉईज पोल्युशन म्हणजेच काय, असा आवाज जो आपल्याला अनवॉन्टेड असतो, जो आपल्याला नकोसा असतो, ठीक आहे, जो आपल्या कानांना त्रासदायक असतो. ओके, ज्याच्यामुळे आपलं मेंटल किंवा सायकोलॉजिकल जे आहे ते आपलं सायकोलॉजिकल म्हणजेच मानसिक किंवा मेंटली जे आहे ते बिघडतं. ओके, सो नॉईज पोल्युशन म्हणजेच गोंगाट इन शॉर्ट. ओके, देन व्हॉट मेजर्स विल यू टेक टू कंट्रोल नॉईज पोल्युशन. नॉईज पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी तुम्ही कोणते काळजी घ्याल. सो फर्स्ट वी शुड अवॉइड ब्लोईंग द हॉर्न. आम्ही हॉर्न वाजवणार नाही किंवा कमी करू. देन द वॉल्यूम ऑफ द TV or radio in house should be restricted to those watching the programs. आणि TV किंवा रेडिओचा जो घरी आवाज आहे तो सुद्धा आम्ही कमी आवाजात ऐकू. व्हेकल शुड बी मेंटेन प्रॉपरली टू रिड्यूस द अननेसेसरी साऊंड दे प्रोड्यूस. गाड्या ज्या आहेत त्यांची आम्ही व्यवस्थितपणे काळजी घेऊ जेणेकरून इन केस जर त्या खराब होत असतील किंवा त्या खराब इन फ्युचर झाल्या तर मग त्याच्यातून मोठमोठ्याने जे आवाज होतात ते होऊ नये. ओके, अँड फोर्थ, factories, airport, railway station and bus stands should be located at the proper distance away from residential area. हे सगळे जे ठिकाणं आहेत, एअरपोर्ट म्हणा, रेल्वे स्टेशन म्हणा, फॅक्टरीज म्हणा, बस स्टँड म्हणा, तर हे रेसिडेन्शियल एरियापासून लांब असावेत. ओके, देन कम्प्लीट द टेबल. आता इथे नॉईज नेचर ऑफ साऊंड आहे. आता तो साऊंड अनप्लेझंट आहे की प्लेझंट आहे असं विचारलं. ओके, स्पीकिंग जेव्हा आपण बोलतो तर तो प्लेझंट आहे. विस्परिंग हा सुद्धा प्लेझंट आहे. एरोप्लेन साऊंड अनप्लेझंट आहे. हॉर्न ऑफ व्हेकल अनप्लेझंट. रेल्वे इंजिन अनप्लेझंट. रस्लिंग ऑफ लीव्स प्लेझंट. ओके, पानांचा जो आवाज झुळझुळ असा होतो ना, पानांचा आवाज तो. नेईंग ऑफ अ हॉर्स प्लेझंट आहे. टिकिंग ऑफ अ क्लॉक प्लेझंट आहे. क्लॉक आपला घड्याळ जे आहे, घड्याळाचे काट्यांचा आवाज येतो की नाही जेव्हा ते मूव्ह होतात सेकंड वाईज, सो तो सुद्धा आवाज प्लेझंट आहे. ओके, सो फ्रेंड्स इथे आपला जो 13th चॅप्टर आहे साऊंड त्याचे क्वेश्चन्स सुद्धा कंप्लीट झालेले आहेत. होप तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल आणि व्हिडिओज जर आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकनवरही क्लिक करा सो दॅट तुम्हाला जे आमचे अपकमिंग व्हिडिओज आहेत तेही तुम्हाला पाहता येतील. चला तर मग भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.